आकाशवाणी आमदार निवासामध्ये काल कॅन्टीनमध्ये घडलेल्या प्रकारानंतर आता FDA कडून परवाना रद्द करण्यात आलेला आहे. हॉटेल चालकांचा हा परवानाच आता निलंबित करण्यात आलेला. आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आपण त्यांची बातचीत करणार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतली, निमित्त ठरलं असं म्हणावं. बघा, मला हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर रस्ता गलत था मगर मंजिल सही थी. आणि ही कारवाई जर FDAने जर आधी केली असती तर मला असं करायची वेळच पडली नसती. इतक्या तक्रारी महाराष्ट्रातून आमदारांच्या PAच्या आमदाराच्या सगळं असताना यांनी दखल घेतली नाही. आणि म्हणून आज शेवटी प्रशासनाने जे डोळ्यांनी पाहिलं आणि माझं सगळं सत्य यात हे सगळ्यांना कळलेलं आहे. म्हणून जे विरोधक काल माझ्यावर भुकत होते किंवा ज्या मीडियाने मला काही उपमा दिल्या, मला त्यांना आव्हान करायचं की या महाराष्ट्रामध्ये हे जे साऊथ इंडियनच्या लोकांनी अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या आरोग्याशी जो खेळ मांडला होता, आज मला 20 वर्षापासून पोटाचा त्रास आहे. मला जरासं इकडचं तिकडचं खाल्लं तर मला किती वेदना होतात मला माहिती आहे. आणि म्हणून माझ्यासोबत ते असं झालं आणि इतरांसोबत असं होतं आणि त्याच्यामुळे मी वारंवार मागणी करत होतो की बंद झालं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की डान्स बार असतील, लेडीज बार असतील, हे सगळ्या शेट्टी लोकांच्याच आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती खतम करण्याचं काम या लोकांनी केलं, महाराष्ट्र कलंकित करण्याचं काम या लोकांनी केलं, महाराष्ट्रातली तरुणाई बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलं. आणि आता या माध्यमातून आमच्या लोकांचं आरोग्य खराब करायचं काम हे त्या ठिकाणी करून राहिले आहेत. आणि मग आता ही काही कॅन्टीन जी रद्द झाली आहे ती ही कॅन्टीन आता मराठी माणसाला मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याला मराठीच्या लोकांचं दैनंदिन जेवण कसं असतं, काय असतं हे सगळं त्याला माहीत आहे. आणि तो त्याच्या जो स्टाफ असेल त्याच्या माणुसकीचं बोलणं देखील हे लोकांच्या कानावर पडेल. कारण याचे लोक नीट बोलायचे नाही, याच्या लोकांचं मेडिकल नाही, याच्या लोकांचं कामगाराची नोंदणी नाही, काही याच्या लोकांचं या ठिकाणचं नव्हतं. एखाद्याने जर गुन्हेगार काढून गेलं तर त्याचा काही पत्ता पण लागायचा नाही. अशा प्रकारची याची सगळी टीम होती. आणि म्हणून FDAने जी काही तडकाफडकी कारवाई केली त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. नक्कीच. पण एकनाथ शिंदे यांनी पण तुमच्याबाबत विधान केलं की मारहाण करणं योग्य नाही. तुम्ही म्हणतात की रास्ता गलत था लेकिन मंजिल सही थी. तर भविष्यात असे जर काही पेच प्रसंग आले तुमच्यासमोर तर या चुकीच्या रस्त्यावरती चालणं संजय गायकवाड पसंत करणार का, की आता संयमाची भूमिका घेण्याचं ठरवलंय तुम्ही? नाही, तसं काही नाही आहे. योग्य वेळी योग्य भूमिकाच त्या ठिकाणी आपण घेत आलो आयुष्यामध्ये, भविष्यातही घेणार. पण चुकीच्या मार्गाने जाण्याची वेळ आमच्यावर कोणी येऊ देऊ नये, मला एवढंच आवाहन करायचं आहे. नक्कीच. या घटनेतून तुम्ही तर त्या समोरच्यांना धडा शिकवलात आणि शिवसेना स्टाईलने शिकवला, पण तुम्ही सुद्धा काही धडा घेतलाय का या सगळ्या प्रसंगानंतर ज्या पद्धतीने टीका टिप्पणी तुमच्यावर करण्यात आली? तेव्हा टीका टिप्पणी करणारे विरोधक आहेत आणि विरोधकांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. त्यांनी पहिले स्वतःचं आत्मचिंतन करावं. ते अंधारेबाई मला काल माझ्यावर टीका करत होती, बाई तू तसं देवानं शिवाय देत होती, तू मला काय शहाणपणा शिकवते? कोण तो लोढा होता तो बोलत होता, अरे मी किती महिलांची आबरू वाचवलेली, मी किती महिलांचं रक्षण केलेलं आहे. माझ्या जरा जिल्ह्यात जाऊन विचारा ना, तुम्हाला काय इथं मुंबईमध्ये माहिती आहे माझं काय काम आहे, तर किती महिलांचे संस्कार मी बसवले. त्याच्यामुळे या विषयाकडनं वेगळीकडे नेऊन बदनाम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आमच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की आमचा आमदार कसा आहे, आमच्या जिल्ह्याचा आमदार कसा आहे. हे आम्हाला या मुंबईतले जे कोणी हे बोलणारे होते यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. नक्कीच. काही जणांना वाटते तुम्ही जे केलं ते योग्य आहे, पण नेते म्हणतात की मारहाण करणे योग्य नाही आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते जसे देवेंद्र फडणवीस त्यांनी सभागृहात पण सांगितलं की अध्यक्षांनी यावर निर्णय घ्यावा. तुम्ही अध्यक्षांची पण भेट घेतलेली आहे. यांची नाराजी असं तुम्हाला वाटतं आणि ही नाराजी तुमच्याकडून दूर केली जाणार आहे? बघा, वरिष्ठ आहेत ते आणि खरोखर त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आमदारांनी असं करायला नाही पाहिजे, हे मला माहीत आहे. पण मला हे केल्याशिवाय मला पर्याय नव्हता. आणि म्हणून त्यांनी माझ्यावर नाराज जर असेल तर मी त्यांचा गैरसमज मी दूर करेल आणि कुठलंही त्यांचे मन खराब राहणार नाही, हे या ठिकाणी काळजी घेणार आहे. नक्कीच. या सगळ्या घटनेनंतर वरिष्ठ नेत्यांशी तुमचं काही बोलणं झालं आहे का, किंवा कुणाला तुम्ही तुमची बाजू मांडलेली आहे का पक्षांतर्गत? मी आता रायटिंगमध्ये सगळं देणार आहे आणि तोंडी भेटून पण मी बोलणार आहे आणि माझी बाजू मांडणार आहे. त्याच्यामुळे माझ्या पक्षाचे नेते किंवा वरिष्ठ नेते माझी बाजू ऐकल्यानंतर त्यांचं समाधान होईल. नक्कीच. एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठांची भेट घेऊन आलेत अशी माहिती मिळते. कसं पाहता? एकीकडे ठाकरे बंधू यांचा महाराष्ट्रामध्ये मेळावा होतो, यानंतर एकनाथ शिंदे यांची झालेली दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबतची भेट, राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.
काही घडतंय महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या असं वाटतंय? नाही, काही घडत नाही. साहेबांचे आणि वरिष्ठ बीजेपीच्या नेत्यांचे संबंध चांगले आहेत आणि काही कामानिमित्त काही पक्षाच्या विषयासाठी ते भेटायला जातात, हे त्यांचं रुटीन आहे. त्यामुळे वेगळं काही अर्थ काढण्याची गरज नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. खरी शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे हे घेऊन बाहेर पडलेले आहेत, अजितदादाही खरी राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि राहुल नार्वेकर यांनी जो न्याय निवाडा केला त्याला सुप्रीम कोर्टाने दुजारा दिला. त्यामुळे पक्ष सुद्धा ते म्हणतात. बरोबर आहे. खरे पक्षच ही जी महायुती आहे ही खऱ्या पक्षाची महायुती आहे, जी बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत होती, जी प्रमोद महाजनांना अभिप्रेत होती आणि तीच महायुती आज कायम आहे आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलेला आहे. नक्कीच. शहापूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. मासिक पाळीच्या संशयातून 125हून जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचे शाळेचे कपडे उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. धक्कादायक प्रकार असा का मानला जातोय? पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे प्रकार अजूनही घडतात, काय म्हणाल? हे इतकं गंभीर प्रकार आहे की तुम्ही मुलींचे पूर्ण वस्त्र काढून त्यांची तपासणी करता आणि खुलेआम ह्या ठिकाणी हे जे चाललं महाराष्ट्रामध्ये तर हे महाराष्ट्राच्या या संस्कृतीला शोभणारं नाही आहे आणि अशा या कारवाई जे कोणी कृत्य केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई सरकारने केली पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.